नमस्कार, मी डॉक्टर अमृता परब. मी सिंधुदुर्गवरून इथे खास पुण्याला गर्भसंस्कार या विषयाबद्दल शिकण्यासाठी आले. ॲक्च्युली हा कोर्स माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी केला, त्यांच्याकडून मला ही माहिती मिळाली. खूप दिवसापासून मनात होतं की स्वतःला बाळ होण्यापूर्वी एक गर्भसंस्कार ही काय कन्सेप्ट असते ती समजून घ्यावी. कॉलेजमध्ये आयुर्वेद शिकताना जनरली चरकमधलं, अष्टांगमधलं शारीर स्थान हे स्किप केलं जातं. कुणीही आपल्याला ते शिकवत नाही की ॲक्च्युली गर्भसंस्कार काय आहे किंवा गर्भाची उत्पत्ती कशी होते. या गोष्टी फक्त बेसिक गोष्टी तुम्हाला तिथे शिकवल्या जातात. त्यामुळे त्यावेळेसपासून अशी एक होती, मनामध्ये एक इच्छा होती की गर्भाला संस्कार देणं म्हणजे ॲक्च्युली काय असतं, आईकडून ज्या गोष्टी बाळाला मिळतात त्या कशा पद्धतीने दिल्या गेल्या पाहिजेत, त्याची मांडणी कशी असावी, या खूप शंका कुशंका मनामध्ये होत्या. त्यामुळे या शोधात मी बरेच दिवस होते की हे कोर्स कसे डिझाईन करतात, यामध्ये आपण पेशंट्सला किंवा समोरच्या व्यक्तीला चांगलं काय देऊ शकतो याबद्दल असं संभ्रम होता की दिसतंय सगळं स्कॅटर्ड आहे ग्रंथांमध्ये किंवा टीचर्सनी सुद्धा जे आतापर्यंत शिकवलंय ते सगळं असं एक विखुरलेलं होतं. त्याच्यासाठी कुठेतरी एका ठिकाणी ती सगळी माहिती कंपाईल करून आपल्याला करता येईल का, त्यासाठी मी स्वतःही प्रयत्न केले की ग्रंथ वाचून काही समजतंय का, आपल्याला त्या पद्धतीने काही करता येतंय का, किंवा फ्रेंड्स बरोबर पण चर्चा केल्या. पण असा सुलभ आणि सुयोग्य असा मार्ग आजपर्यंत मला सापडत नव्हता. माझ्या सुदैवाने म्हणा किंवा चांगल्या गोष्टी काही घडत असतील म्हणून मला या क्लासबद्दल माहिती मिळाली. ऑनलाईनच मी बघितलं. ॲक्च्युली एका मैत्रिणीचं सर्टिफिकेट बघितलं आणि NIU ला हा ॲफिलिएटेड असल्यामुळे मी त्याच्याविषयी जास्त एक माहिती काढून किंवा त्याच्याविषयी जास्त मला आपलेपणा वाटलं की हां बाबा इथे आपल्याला काहीतरी चांगल्या पद्धतीचं मिळू शकतं. ऑनलाईन असे बरेच कोर्सेस किंवा बऱ्याच व्हिडिओज तुम्ही व्हायरल होताना बघत असता, पण त्याच्यातलं चांगलं काय हे आपल्याला घेता आलं पाहिजे किंवा त्याच्यातलं चांगलेपणा आपल्याला शोधून काढता आलं पाहिजे. त्या पद्धतीने मी बरेच एक साधारण 2 वर्ष ते 3 वर्ष मी ह्याच्या मागावर होते की कुठल्या पद्धतीने आपल्याला जाता येईल, चांगला कोर्स कुठला मिळू शकेल. इथे येण्यापूर्वी मी 2-3 जणांशी चर्चा केली की बाबा इथे तुम्हाला कशा पद्धतीने शिकवलं गेलं, लेक्चर्स कसे होते, प्रॅक्टिकल सेशन्स कसे होते, ती सगळी चर्चा करून त्याच्यानंतर त्याबद्दल मी माहिती घेऊन मग इथे एंटर केलं. आणि आज मला असं हा पूर्ण सेशन्स पूर्ण झाल्यावर असं अजिबात वाटत नाही की मी माझा वेळ वाया घालवला किंवा माझे पैसे वाया घालवले किंवा माझ्या आयुष्यातले काही महत्त्वाचे क्षण वाया घालवले असं मला अजिबात वाटत नाहीये. कारण आज जे मी इथून जाताना घेऊन जाणार आहे त्याच्यात माझ्या ज्ञानामध्ये, माझ्या एक्सपिरियन्समध्ये, माझ्या कॉन्फिडन्समध्ये खूप चांगल्या पद्धतीने फरक पडलेला मला जाणवतोय. ऑनलाईन सेशन्स पासूनच पहिल्या दिवसापासूनच जे आम्हाला लेक्चर्स दिले गेले ते सगळे वेल एज्युकेटेड, म्हणजे प्रॅक्टिस्ड असणारे किंवा अनुभवी शिक्षकांचे आम्हाला लेक्चर्स ऑनलाईन म्हणजे फ्रॉम डे फर्स्ट टू खूप सुंदर पद्धतीने त्यांनी PPT प्रेझेंटेशन घेतलं किंवा आम्हाला एक्सप्लेन केलं. ऑनलाईनमध्ये सुद्धा आमच्या खूप साऱ्या शंकांचं त्यांनी खूप सुंदर निरसन केलं आणि प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करून पूर्ण 1 ते 1.5 तासाचं कधी कधी एक्सटेंडही होत होतं. त्यामुळे छान वाटत होतं की आपल्याला काहीतरी खूप सुंदर मिळतंय. आणि त्या लोकांचे त्यांच्या 20-20 वर्षाच्या प्रॅक्टिसेसमधले त्यांनी जे काही अनुभव आत्तापर्यंत घेतलेत, त्यांच्या पेशंट्सवर त्यांनी जे काही रिसर्च केलेत ते आम्हाला इझिली आणि खूप सुंदर पद्धतीने त्यांनी दिले आणि त्याचा आम्हाला खूप पुढे जाताना फायदा होणार आहे. म्हणजे अगदी बीज संस्कारापासून रजस्वला परिचर्येपासून ते सुतिका परिचर्येपर्यंत कसं तुम्ही पेशंटला आल्यापासून हँडल करायचंय त्या गोष्टी आम्हाला खूप सुंदर पद्धतीने त्यांनी कंपाईल करून दिल्या. त्याबद्दल मी योगेश जोशी सरांची खूप आभारी आहे की त्यांनी अतिशय चांगले लेक्चरर्स किंवा चांगले स्पीकर्स आम्हाला अवेलेबल करून दिले इन वन प्लॅटफॉर्म. म्हणजे आम्हाला कुठेही इकडे तिकडे असं बघायची गरज पडली नाही. त्यांनी खूप छान पद्धतीने त्यांचा प्रोग्राम शेड्यूल केलेला आहे फ्रॉम डे फर्स्ट. त्याच्यानंतर आम्ही ते लेक्चर्स कंप्लीट करून इथे जेव्हा प्रॅक्टिकल सेशन्ससाठी आलो तेव्हा सुरुवातीपासून 9 ते 5 हे आमचं टायमिंग होतं. आणि पहिल्या दिवसापासून त्या जसं की आम्ही ऑनलाईन लेक्चर्समध्ये जशी मी सॅटिस्फाईड होते तशी फ्रॉम डे फर्स्ट आम्ही ऑफलाईनसाठी सुद्धा मी पूर्णपणे सॅटिस्फाईड आहे. कारण पहिल्या दिवसापासून त्यांनी इथे सुद्धा गर्भसंस्काराचं पहिलं सेशन आमचं झालं. म्हणजे ते कसं कंडक्ट करायचं हे त्यांनी स्वतः आमच्याकडून करवून घेतलं आणि
पहिल्याच दिवशी कल्पना दिली की तुमच्या एक्झाम्स होणार आहेत किंवा तुम्हाला हे कंडक्ट करायचंय. त्यामुळे आम्ही त्या पद्धतीने स्वतःला तयार करून किंवा त्या कॉन्शियसनेसनी ते लेक्चर्स आम्ही ग्रास्प केले आणि त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला नोट्स प्रिपेअर करण्यासाठी किंवा लिहून स्वतः देण्यासाठी सुद्धा त्यांनी खूप मोटिवेशन दिलेलं आहे. प्रिंटेड नोट्सही काही प्रमाणात आम्हाला दिले गेलेले आहेत, म्हणजे PDF फाईल्समध्ये, आणि आमच्या पद्धतीने आम्ही त्या नोट डाऊन करून आपल्या शब्दामध्ये आपल्याला जे आकलन होईल त्या पद्धतीने आम्ही ते लिहून घेऊन त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. त्याच्यानंतर बीज संस्कार आणि गर्भसंस्कार अशा 2 पद्धतीने त्यांनी योगा आम्हाला शिकवण्याचा खूप चांगल्या पद्धतीने योगा शिकवला गेलेला आहे आणि प्रत्येक टीचरने आमच्याकडून व्यवस्थित प्रॅक्टिकल सेशन्स करून घेतलेत. त्यांनी स्वतः आम्हाला ते करून दाखवलेले आहेत आणि त्यामुळे पुढे जाताना पेशंटला कसं हँडल करायचंय किंवा कुठल्या प्रिकॉशन्स घ्यायच्या आहेत, कुठल्या गोष्टी त्यांच्याकडून करून घ्यायच्या आहेत, कुठल्या गोष्टी करून घ्यायच्या नाहीयेत, याचं सुद्धा अत्यंत सुंदर प्रॅक्टिकल त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. आणि त्याचं कुठलीही शंका असेल तरी ती पूर्णपणे निरसन होईपर्यंत त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे. त्या गोष्टीमुळे खूप छान वाटतंय की असं इथून जाताना असं वाटत नाही की माझं काहीतरी राहिलंय, माझं मिस झालंय. आणि या अश्युरन्सवर पुन्हा त्यांनी आम्हाला एक हे दिलंय की बाबा कधीही तुम्हाला अडचण आली पुढे जाताना तरी तुम्ही या क्लिनिकशी किंवा त्या प्रत्येक टीचरशी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हा खूप मोठा ॲश्युरन्स आहे. कारण जनरली कुठलाही क्लास आपण कंप्लीट करून जातो, कॉलेज कंप्लीट करून जातो, त्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही. पण इथे तसं नाहीये. हे सरांनी आम्हाला पूर्णपणे ॲश्युअर केलेलं आहे. त्यामुळे एक असं बरं वाटतं की आपल्या सवर छत्र आहे की काही अडचण आली पुढे तर सर आपल्याला नक्की मदत करतील. आणि अशा पद्धतीने हा पूर्ण सुंदर कोर्स सरांनी प्लॅन केलेला आहे. त्याबद्दल मी सरांची खूप आभारी आहे. इथून जाताना ज्या खूप सुंदर गोष्टी घेऊन जातो आहोत. काल सुद्धा भगवद्गीतेचं एक लेक्चर मॅमने आम्हाला दिलं. त्यामध्ये ऍक्च्युअल अध्यात्म आणि आयुर्वेद ह्या दोघांची त्यांनी सुंदर सांगड कशी घालावी, ही भगवद्गीता आयुष्यात जगावी कशी, हे सुद्धा मॅमने अत्यंत छान पद्धतीने शिकवलं. आणि या गोष्टी तुम्ही तुमच्या बाळाला देण्यासाठी पेशंटला कसं तयार करायचं याचा एक 4 दिवसामध्ये स्वीट बट स्मॉल असा डेमो आम्हाला मिळालेला आहे की पेशंट आणि व्हिज्युअलायझेशनमुळे सुद्धा एक इतकी सुंदर मनामध्ये अशी कल्पना बाळाबद्दल तयार करून देणं हा पेशंटला खूप सुंदर देण्यात येणारा अनुभव आहे. तर अशा पद्धतीने सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आमचं ट्रेनिंग सेशन्स ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने खूप छान पद्धतीने करून घेतलं. त्याबद्दल मी सरांची खूप खूप आभारी आहे आणि थँक्यू सर.